शुभांगी, एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पहिला दिवस शाळेचा, सर्व नवागत विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांनी झाले जंगी स्वागत। शाळेत पोहोचवणारी एसटी आता आणखी मदतीची, विद्यार्थ्यांना शाळेतूनच पास देण्याचे नियोजन। जिल्हाधिकारी कलशेट्टी यांच्या नवापूर भेटीतून प्रशासकीय यंत्रणांसोबत नागरिकांशी झाला संवाद। नंदुरबारातील चिंचपाडा बिलाटी भागात पालिकेने नियमित स्वच्छता राखण्याची नागरिकांची मागणी। हंगाम नसतानाही सोन्याच्या दरात स्थिरता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी कारणीभूत। आणि कार्यकाळात पक्षप्रतिमा उजाळल्याचे समाधान, मावळते जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित। बातम्या आता विस्ताराने। आदर आणि स्वागत ही भारतीय संस्कृती आहे। मन प्रसन्न त्यातून होते ही भावनाच रुजलेली। बुधवारपासून शैक्षणिक वर्षाला आरंभ झाला। या निमित्त विद्यार्थी वर्गाचे जंगी स्वागत करण्यात आले। विविध कार्यक्रम पार पडले। आयुष्याची जडणघडण होते ती शाळेतून। बालवयात शिक्षणाबाबत रुची निर्माण करण्याचे शासन प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत। बुधवारी शाळेचा पहिला दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। उत्सुकता म्हणून अनेक पालक स्वतःच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवताना दिसले। शाळेत प्रवेशानंतर वातावरण आणखीनच आकर्षित करणारे होते। कुठे फुले देऊन स्वागत, कुठे फुगे वाटप, कुठे वाजत गाजत मिरवणूक, पाठ्यपुस्तक, गणवेशाचे वाटप, वृक्षारोपणासह खाऊ वाटपही झाले। तालुक्यातील मोठा कुंभारपाडा येथे बैलगाडीतून काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली। यावेळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, सर्व सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच सर्व शाळांचे आवार भारावलेले दिसले। पहिल्या वर्गात प्रवेशाला आलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत म्हणजेच शाळेतील शिक्षक वर्गाने केलेले नियोजनच होते। दरम्यान एकीकडे विद्यार्थी वर्गाचे जंगी स्वागत, दुसरीकडे लावलेले काम हा विरोधाभासही पाहायला मिळाला। नंदुरबार पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी वर्गाकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचे पाहायला मिळाले। अर्थात होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वागत काही ठिकाणी बेगडीच म्हणावे लागेल। या परिस्थितीवर पुन्हा कधीतरी भाष्य करू। एमडीटीव्ही साठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधव सह अरुण बुवा, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। शाळा सुरू झाली म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे वाहतूक हा प्रश्न समोर असतो। सर्वच पालक विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून शाळेवर पाठवू शकत नाहीत। राज्य परिवहन महामंडळाची एसटी मदतीला धावून येते। उपक्रम जाणून घेऊ। शाळा सुरू होताच परिवहन महामंडळाच्या एसटीकडे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी धाव घेतली। पूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे। सवलतीचा पास विद्यार्थ्यांना त्वरित मिळावा याचे नियोजन नंदुरबार आगाराकडून करण्यात आले आहे। यासाठी शहरातील दोघा महाविद्यालयांसह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळेल अशी व्यवस्था केली गेली। या कामी वाहतूक नियंत्रक नेमण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांनी एसटीच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी माहिती आगार प्रमुख संजय ढगे यांनी दिली। आज 15 जून 2016 आजपासून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत। आम्ही एसटी महामंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च आपल्या बसस्थानकावर स्वागत करीत आहोत। दरवर्षीप्रमाणे
यावर्षीसुद्धा आपण बस स्थानकावर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या संपूर्ण 12 तासाच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना पासेस मिळतील अशी व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे GTP कॉलेजच्या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण एक वाहतूक नियंत्रक पाठवून त्या परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना त्या वाहतूक नियंत्रकाला भेट देऊन तेथे पासेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिजामाता कॉलेजला मागील वर्षीसुद्धा आपण व्यवस्था केलेली होती. तशीच व्यवस्था यावर्षीसुद्धा जिजामाता कॉलेजच्या परिसरामध्ये जिजामाता कॉलेजला एक वाहतूक नियंत्रक पाठवून तेथे पासेसचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आजपासूनच विद्यार्थी पासेसचे फॉर्म ST स्थानकावरून घेऊन जावे व त्यावर त्यांचा फोटो, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट हे त्वरित आगारात आणल्यास त्यांना त्वरित पासेसचे वितरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षीपासून आपण रनाळा येथे 20 तारखेपासून एक नवीन वाहतूक नियंत्रक नेमून रनाळा, कार्ली, आसाणे, घोटाणे, न्याहाली या परिसरातील जे विद्यार्थी त्यांना पासेस रनाळा येथेच मिळतील अशी व्यवस्था यावर्षीपासून आपण सुरू करणार आहोत. MDTV साठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार. सभोवताली काय घडते आहे याची वेळीच माहिती राखणे प्रशासनात कार्यरत अधिकाऱ्यांना आवश्यक असते. नंदुरबारातील जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. नवापूरमध्ये भेट देऊन स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे नागरिकांशी संवाद साधला. नवनियुक्त नंदुरबारचे जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी नुकतीच नवापूर शहराला भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या तक्रारी जाणून घेतल्या, संवाद साधला. पालिका व इतर प्रशासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. किरकोळ कारण अप्रिय घटनेला जबाबदार ठरू नये असा हेतू जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीतून दिसून आला. नागरिकांनी त्यांच्या समक्ष मन मोकळे केल्याचे पाहायला मिळाले. शहर होतोय 1-2 महिन्यात आपण पूर्ण करायचं म्हणतो. आता ह्याचं एक हगडदारीचं स्पॉट एक बघू. बरं. एक सार्वजनिक शौचालय पाहायचं कसं मॅनेजमेंट केलेली काय नाही मी म्हणणार तर ते नाही तर ते काढून टाका. काढून पण टाकत नाही कारण त्याच्यावर आपला खर्च पडलेला दुरुस्त करता येईल सर. त्याची जागी नवीन बनवलेलं आहे त्यामुळे नाही फार खर्च त्याच्यात येणार नाही. बघा तसं माझं काय मत आहे फक्त तो टाकीच्या बद्दलच. MDTV साठी जनक दलाल, नवापूर. नंदुरबार शहरातील अनेक वसाहती अद्यापही प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही हे वास्तवच आहे. चिंचपाडा, भिलाटी भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्लक्षाची नाराजी दिसली. पाहूयात ही बातमी. हा नंदुरबार शहरातील चिंचपाडा भिलाटी परिसर म्हणून ओळखला जातो. याही भागात पालिकेच्या विकास कामांना मंजुरी आहे, प्रत्यक्षात कामे होत नाही अशी स्थानिकांची तक्रार आहे. या भागात उघड्या गटारी, वाहणारे सांडपाणी ही मोठी डोकेदुखी बोलली जाते. स्थानिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले. पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे. नालीची अडचण आहे, आम्हाला नळीची अडचण आहे, पाण्याची तकलीफ आहे आणि खावा जेवत वास येतो. पक्का फार वास येतो. जेवण बी रांधत असतं. इथली तकलीफ आहे आम्हाला. कुठल्या भागात नेमका त्रास होतो? हे बीप मार्टिक रोड आहे. ही भागाला तकलीफ होत आहे आम्हाला. काय अडचण आहे? गटर साफ करणारे आले नाही. ये कम से कम 8 ते 9 दिवस हो गए. ती गटर काढत नाही. सब हाग मूत होऊन नाही. आता आम्ही जेवण करतात, बाहेर रांधी खातात. आमल्या अडचण आहे. धाकले बच्चे आहेत आमचे, ये बीमार पडून जातात. अरे ये नाली काटने वाले आते नहीं, काटते और कचरा यहीं छोड़ के चले जाते. हमको कितनी तकलीफ है. पानी सब पीने का पानी ऐसे भरते. कितने 15-20 दिन हो गए. नाली आते उधर की गाड़ के चले जाते हैं, यहाँ डिगला करके दूसरे तरफ का कचरा ला के यहाँ डाल देते. इसका प्रॉब्लम क्या होता है? ये जो अभी एक कचरा पड़ा है इससे बीमार पड़ रहे ना बच्चे. संडास उल्टी लग रही.
मच्छर मच्छर भी बहुत होते ना, हम लोग बारिश होते। संडास उलटीचे MDTV साठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार. एका रात्रीत अचानक बदल घडत नसतात, त्यामागे यंत्रणा काम करतात. हंगाम नसतानाही सोन्याचे दर सध्या बऱ्यापैकी स्थिरावलेले दिसतात. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उलाढाल व्यावसायिक वर्गाकडून सांगण्यात आली आहे. पहा ही बातमी. एका तोळ्याला रुपये 29,400 हा हल्लीचा सोन्याचा भाव चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यात स्थिरता दिसते. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झालेले व्याजदर कारण म्हणून सांगण्यात येते आहे. लग्न हंगाम नसताना असलेले भाव व्यावसायिक वर्गाला फारसे लाभदायी नाहीत. सराफ पेढ्यांवर शुकशुकाटच असल्याची प्रतिक्रिया नंदुरबारातून देण्यात आली आहे. सोन्याचा भाव वाढायचं कारण असं आहे की आज भारतात कुठलीही अर्थव्यवस्थेला कुठेही असं कारण नाही की भारतातल्या अर्थव्यवस्थेमुळे ते होत आहे आणि कुठलीही एवढी मागणी पण नाही आहे की ज्याच्यामुळे सोन्याचे भाव धडाडून वाढायला सुरुवात झाली. तसं बघता दिल्ली ते गल्ली भारतामध्ये जर बघितलं प्रत्येक ज्वेलर्सकडे शुकशुकाट आहे. कुठेही खूप ग्राहकांची वर्दळ नाही. इवन नाशिकला, धुळ्याला, पुण्याला सगळीकडेच शांतता आहे. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ किंवा सोने विक्री खूप होते त्यामुळे भाव वाढला अशातला भाग नाही. परंतु इंटरनॅशनल लेवलला इंटरेस्ट रेट जे आता सध्या कमी झालेले आहेत त्याच्यामुळे इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे या पद्धतीने भाव वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि भाव वाढताना अमेरिकन फेडरलची एक मिटिंग असते दर 3 महिन्याला. तर वर्ल्ड काउन्सिलच्या ज्या मिटिंग असतात त्याच्यामध्ये आज एक 15 जूनला एक मिटिंग आहे. जी मिटिंग आज रात्रीपर्यंत होण्याची संभावना आहे आणि ते वर्ल्ड लेवलला आहे ज्याचा आपल्या इथल्याही कुठल्याही माणसाला त्यात खूप काही समजणार किंवा समजण्यासारखा तर विषय नाही आहे. परंतु इंटरनॅशनल लेवलला ती मिटिंग जर झाली तर आज रात्रीतनं भाव 1000 रुपये वाढू पण शकतात, 1000 कमी पण होऊ शकतात. अशी परिस्थिती आता सध्या आहे. MDTV साठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार. पदावर आरूढ होणे कदाचित सोपे, पाय उतार होणे मात्र कठीण समजले जाते. गेल्या 2.5 वर्षापासून नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपद सांभाळणाऱ्या भरत गावित यांची हीच मनोभावना असावी. त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले, यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भरत गावित यांना पाय उतार व्हावे लागणार आहे. 2.5 वर्ष त्यांनी केलेला कारभार, आलेले अनुभव याबाबत MDTVने संवाद साधला. पक्षाची प्रतिमा डागाळणार नाही असेच काम केल्याचे समाधान गावित यांनी बोलताना व्यक्त केले. वस्तीशाळा, शिक्षक, आरोग्य केंद्रे, घरकुले या विषयांवर केलेल्या कामाचाही आनंद सांगितला. नवापूर तालुका आगामी काळात हागणदारी मुक्त करू असा संकल्प बोलून दाखविला आहे. जे जनतेचे कामं होते प्रामाणिकपणे केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कुठली ऐतिहासिक गोष्ट घडली नाही ती आपण घडवली की जे वस्ती शाळेचे शिक्षक आहेत. जवळजवळ 600 पदं आपण वस्ती शाळेचे शिक्षकांना त्या ठिकाणी सामावून घेतलं. हे सगळ्यात मोठं योगदान हे आपल्या नंदुरबार जिल्ह्याला आपण त्या शिक्षकांना मिळालं. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण 45 कोटी रुपये हे आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र हे जवळजवळ आपण 6 मंजूर केले. त्याच्यामध्ये एक नवापूर तालुक्यातलं धुळीपाडा आहे, त्याच्यानंतर अक्कलकुव्यामधनं पिंपळखुटा आहे, वेली आहे, त्याच्यानंतर काकरदा आहे आणि 2 ठिकाणी आपल्या अजून जागेसंदर्भात थोडीशी हे आहे. तर त्याही जागेचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. तर जवळजवळ 5-6 या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बिल्डिंगा आहे या आपल्याला उभा करता येईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आपण घरकुलांमध्ये 1 नंबर आला. सर्वात जास्त 50,000 घरकुलं हे आपल्या कार्यकाळात आपण मंजूर करून घेतले, अजूनही चालू आहे. प्लस नवापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पूर्ण तालुका हा शौचालयमुक्त करण्यासाठी पूर्ण नवापूर तालुक्याला जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपये हे विशेष सर्व शिवसाहेबांचे जे मंगळे साहेब आहेत किंवा बारी मॅडम आहेत यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आम्ही मिळवून आणला. आणि माझं पुढचं उद्देश असं आहे की पूर्ण नवापूर तालुका हा मला हागणदारी मुक्त करायचा आहे. आणि याच्यासाठी मला सर्व
सन्माननीय नेत्यांची, जिल्हा परिषद सदस्यांची आणि आम जनतेची मला त्या ठिकाणी खास गरज लागणार आहे. आणि माझं पुढचं पाऊल जे आहे की जिल्हा परिषदचं माझा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढचं जे माझं कार्य राहणार आहे ते मला हागणदारीमुक्त मला पहिले घर करायचं आहे आणि ते घर झाल्यानंतर मला पूर्ण जिल्हा हा हागणदारीमुक्त करायचा आहे. हे आमचं सगळ्यांचं काँग्रेसचं स्वप्न आहे आणि नक्कीच ते आम्ही पूर्णत्वास नेऊ. MDTVसाठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार. विविध कारणांमुळे भाजीपाला बाजार पुन्हा गरमावला आहे. सर्वच प्रकारच्या भाज्यांमध्ये दरवाढ दिसून येते. पावसाच्या दमदार आगमनापर्यंत हे चित्र कायम राहील अशी शक्यता विक्रेते वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती, वाहतुकीवर होणारा खर्च यामुळे भाजीपाल्याचा बाजार हल्ली महागलेला दिसतो. सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर किलो मागे 60 ते 80 रुपये चालले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही दरवाढ समजली जाते. या हंगामात 20 ते 30 रुपये अधिक दराने भाजीपाला विकला जात असल्याचे विक्रेत्यांकडून देखील सांगण्यात आले. सध्या भाज्यांचे भाव वाढलेले वाढण्याचे एकमेव कारण वाहतुकीचे खर्च, भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे. दुसरी गोष्ट वेळेवर पाऊस येत नसल्यामुळे सध्या प्रत्येक भाज्यांचा दर आता मागील वर्षी जून महिन्यामध्ये भाज्यांचे दर 40 ते 30 रुपये किलो प्रमाणे आम्ही विक्री केली. परंतु यावर्षी जून महिन्यात अशी परिस्थिती आहे की प्रत्येक भाजी 60 पासून तर 80 रुपये किलोपर्यंत आहे. म्हणजे किलोच्या मागे 20 ते 30 रुपयांनी वाढ झालेली आहे यावर्षी. तर याच्यामुळे आमच्या गिऱ्हाईकावर परिणाम झालेला आहे. पावसाळा सुरू झाल्यावर परिस्थिती बदलण्याची आशाही व्यक्त होते आहे. MDTVसाठी निलेश चौधरी, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पहिला दिवस शाळेचा. सर्व नवागत विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांनी झाले जंगी स्वागत. शाळेत पोहोचवणारी SD आता आणखी मदतीची. विद्यार्थ्यांना शाळेतूनच पास देण्याचे नियोजन. जिल्हाधिकारी कलशेट्टी यांच्या नवापूर भेटीतून प्रशासकीय यंत्रणांसोबत नागरिकांशी झाला संवाद. नंदुरबारातील चिंचपाडा बिलाटी भागात पालिकेने नियमित स्वच्छता राखण्याची नागरिकांची मागणी. हंगाम नसतानाही सोन्याच्या दरात स्थिरता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी कारणीभूत. आणि कार्यकाळात पक्षप्रतिमा उजाळल्याचे समाधान. मावळते जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.